इथं अशोक टेलर आहे, त्यांच्या घराजवळ बोळ आहे. त्या बोळामध्ये रसल वायपर म्हणजे गोनस हा एक विषारी साप आढळून आला आहे. भारतातले जे 4 प्रमुख विषारी साप आहेत त्यातलाच हा एक साप आहे विषारीमध्ये. गोनस ओळखणे एकदम सोपं आहे. डार्क कलरच्या अंगावरती पट्टे कवड्याच्या माळेसारखे, चिडल्यानंतर कुकरच्या सिट्टीसारखा आवाज, तोंड त्रिकोणी, आखूड शरीर, याच्यावरून ओळखून घ्यायचं की गोनस आहे. या सापापासून लांब राहा. शक्यतो सर्पमित्र पकडतं म्हणून कोणी ट्राय मारू नका. घर लागू जाएगा, मत करू लागू जाएगा कशाला गडपड काय काही हे सगळं वाढ सगळं सावित्रीला विषय संपलेला आहे सगळ्यात. चिंचणी जायचं मी होतो असं म्हणजे त्यामुळे वेळ झाला जरा. काय ते घाणी का कशा ठेवली तुम्ही येता जाता इथं 50 वेळा म्हणजे यांच्याकडे साहित्य आहे. साहित्य असून सुद्धा याने साप पकडलेला नाही, त्या बाबतीत माहिती पाहिजे. त्यामुळं असं करू नका, साहित्य असून पकडायच्या नादाला शक्यतो लागू नये. कारण साप कसा बाईट करेल, आणि हा तर रसल वायपर आहे, क्षणात बाईट करून तो हाय त्या ठिकाणी थांबतो, स्प्रिंग सारखा अटॅक करतो. त्यामुळे या सापापासून जेवढं होता होईल तेवढं लांब राहणं पसंत कर. जो आपण रसल वायपर पकडलेला आहे त्याला इथं नैसर्गिक ठिकाणी होऊ शकता. काय स्पीडने रसल वायपर हा निसर्गात मुक्त झालेला आहे.